काही लोक म्हणतात तिचं माझ्यावर प्रेम आहे. झुत्या आहे तू, झुत्या. तुला काय वांग कळतं प्रियसी? त्या चायनामध्ये छोटे छोटे टिपरे मुलं, छोटे छोटे 5वीतले 6वीतले मुलं ते बाटल्यांची मिसाईल म्हणून उडवत आहे वरती आणि ते सगळं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. किया कमाल जो बड़े बड़े स्पेस एजेंसी नहीं कर गए वो चिन के बच्चों ने कर दिखाया. इनके लिए एक लाइक तो बनता है. आणि आपल्याकडचे हे टिपरे छपरी आपल्याकडचे काय करताय, त्या थिएटरमध्ये जाऊन सय्यारा बघून रडतायत, तमाशा करतायत, मोठ्या पोट्याने आरोया मारतायत. अरे काय चालू आहे? ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. एवढंच जर तू तुझ्या लाईफबद्दल सिरियस असता ना, नाही कलेक्टर छपरशीतच आला असता का नाही झाला असता. बात सही है. त्या बापाची फाटलेली बनेन पाहून नाही रडू येत तुले, त्या मायची फाटलेली चप्पल पाहून नाही रडू येत तुले, सय्यारा पाहून बरं रडू येतं तुले. अरे जरा सुधरा रे, जरा सुधरा. अरे तुम्हाला असं वाटतं का की भारत पुढे जाईल अशा वर्तनाने तुमच्या? तुम्हाला वाटतं का भारत पुढे जाईल? हा रोष नाही, एक रिॲलिटी आहे. तुम्हाला एक सांगतो मी. अरे मित्रांनो, सय्यारा बघून तुम्ही एवढे तमाशा करताय, तेवढंच जर तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष दिलं तर तुम्ही कुठेच्या कुठे जासाल. यू आर राईट ब्रो. आणि या संपूर्ण जगामध्ये जर यूथचं जर प्रमाण सर्वात जास्त असेल त्या हे भारतामध्ये जास्त आहे. तर भारतामध्ये जास्त आहे तरी पण मला असं का वाटतं की भारताचं भविष्य अंधारात आहे. हे जर थिएटरमध्ये जाऊन रडत आहे तर भारताचं काय होईल तुम्ही तरी सांगा बरं मला. होईन का काहीतरी? मला तर नाही वाटत. आणि हे मोदी हे सगळे म्हणतात की भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, खूप उज्ज्वल आहे. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. अबे साले कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. मला तर नाही वाटत. सगळं अंधारात दिसतंय मला. या असे छपरीगिरी करून उज्ज्वल होणार आहे भारताचं भविष्य. बात सही है. आणि ते का बरं दिसतं का पिक्चर पाहून रडणं? तुम्हाला असं वाटतं का कूल दिसतं खूप? अरे एक नंबरचे भंगार दिसता तुम्ही. असे रडता, पिक्चरमध्ये जाता, तमाशे करतात. तुम्हाला असं वाटतं का की खूप चांगलं आहे, आम्ही खूप एकदम भारी दिसतोय आणि रडतोय? अरे काय ते, त्या पोरले काहीच फरक पडत नाही. तू समजून घे मित्रा, जर तुझ्याकडे पैसा आहे, जर तू काहीतरी कमवतो, जर तू कुठे नोकरीला आहे ना, तर ते तुझ्या मागे येईल. ते सय्यारा ते नान सोडून दे सगळं, समजलं ना? जर तुझ्याकडे पैसा आहे आणि जर तू कमवतो तर नक्कीच तुझा पण सय्यारा सक्सेसफुल होईल. ओके, तर तुझ्या करिअरवर लक्ष दे. ते सय्यारा बियारा सोड आणि ते एकामेक रांद सोड बापा. आणि मित्रांनो, मी जे बोलतोय, जर त्याचं बोलण्याचा जर तुम्हाला राग आला असेल तर मित्रांनो फुकरे, मला फरक नाही पडत. राग आला तर आला. खरं बोलतोय ना तर तुम्हाला आवडलंच पाहिजे आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी रडतोय, मी खूप कूल दिसतोय आणि तिला काही फरक पडेल तुझ्या एक्स गर्लफ्रेंडला? तर असं नाही आहे मित्रा. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी कॉन्टेंट क्रिएटर यांना सपोर्ट करा. पाय खेचणे थोडे कमी करा मराठी माणसाचे. ते मी ऐकलं की मागे त्या भाग्यश्रीवाल्याला कोणीतरी धुतलाय म्हणे. अरे असं चालतं आहे का? हे आपल्याच मराठी माणसाला तुम्ही धुताय आणि ते एवढे मुंबईला ते मोर्चे चालू आहे मराठी मराठी मराठी. तुम्हाला समजत नाही. आपल्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र. सो प्लीज सबस्क्राइब करा, सारा करा, whatever.